होम मैदानावर भक्तिमय वातावरणात होम प्रतिपन्नाचा विधी पार पडला। यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती। यंदा पाऊस समाधानकारक आणि लाल वस्तू मागणार आहेत असं भाकीत मानकरी राजशेखर हिर्यापू यांनी केलं। वासराच्या भाकणुकीनंतर त्यांनी ही माहिती दिली। चळवळीसाठी आत्मबलिदानाची तयारी ठेवावी असं आवाहन रिपाईचे नेते राजाभाऊ सरवदे यांनी केलं। नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकांना अभिवादनपर कार्यक्रमात ते बोलत होते। पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। सोलापूर झेडपीच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये 468 शिक्षकांची भरती होणार असून फेब्रुवारी अखेरीस भरती प्रक्रिया संपणार आहे। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान आणि महिला ग्रुपच्या वतीनं मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेमध्ये शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला। सेवा सदन प्रशालेचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात साजरं झालं। विविध कलागुणांच्या दर्शनानं सर्वांची दाद मिळवली। यात्रेनिमित्त शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात सुमारे 18,000 जणांची तपासणी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि मुंबईकडे आगेकूच या पार्श्वभूमीवर गवळी वस्ती तालीम संघातर्फे नियोजनपर बैठक घेण्यात आली। समय सूचकता आणि नशीब बलवत्तर असल्यामुळे दरोडेखोरांच्या तावडीतून 6 जणांची सुटका होऊ शकली। सोलापूर उमरगा रोडवर ही थरारक घटना घडली। मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बांधवांनी गाव भेटीचा दौरा करत ग्रामस्थांशी चर्चा केली। मकर संक्रांतीनिमित्त बोराळे इथं आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूरच्या मातृलिंग गणेश यात्रेस भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। पॉलिश करण्याच्या बहाण्याने सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे दागिने डंपास करण्यात आले। पंढरपूर तालुक्यातील इसबावी इथं हा प्रकार घडला।